मंगलम शुभमंगल सावधान। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये। वेडिंग व्लॉग पार्ट 3 आहे। पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण मेहंदी, एंगेजमेंट आणि हळदीचा कार्यक्रम बघितलेला आहे आणि आज आपण बघणार आहे लग्नाचा आणि विदाईचा। तर चला मग व्लॉगला सुरुवात करते। तर बघा इथे आम्ही आहे ना हॉलमध्ये पोहोचलेलो आहे सगळेजण आणि खरंच सगळ्यांनी ना खूप छान छान असे सजून आले होते। लग्नानिमित्त सगळ्यांना भेटून बोलून खरंच खूप छान वाटत होतं आणि थोड्याच वेळामध्ये नवरदेवाची एंट्री झाली होती। नवरी रेडी होत होती, आम्ही तिला भेटून आलो होतो आणि इथे बघा अक्षता देखील वाटायला घेतल्या होत्या। तर इथे ना नवरदेवाचं स्वागत त्याची नवरीची आत्या करते। तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे? प्रत्येक गावानुसार प्रत्येक वेगवेगळ्या पद्धती आहेत। तर हे आमच्या इकडची पद्धत सांगते मी तुम्हाला। आमच्या इकडे नवरदेवाला आहे ना असं आत्या आहे ना औक्षण करते आणि नवरीला नवरीचे मामा तिला घेऊन येतात। तर हे बघा दोघंही खरंच खूप सुंदर दिसत होते। खरं तर आपल्या जीवाभावाची अशी मैत्रीण असते ना तिला अशा लुकमध्ये बघायची आपली खूप मनापासूनची इच्छा असते आणि आज ती इच्छा पूर्ण झालेली आहे। खरंच दोघांची जोडी खूप छान वाटत। लग्न मंडपात नवरा नवरीची एंट्री झाली होती आणि बघा फोटोशूट व्हिडिओ शूट चालू होते। तर इथे जे फोटोग्राफर काका आहेत ना त्यांनी माझ्या लग्नातले देखील छान असे फोटो व्हिडिओ काढलेले। मंगलम शुभमंगल सावधान। सावचित्त शुभमंगल सावधान। वधूवर सावचित्त। सुरू झालेला आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे। धन्यवाद। आता इथे लग्न झालं होतं आणि इथे विधी सुरू होत्या। तर तोपर्यंत आम्ही नेते सगळ्यांची छान फोटो व्हिडिओ काढत होतो कारण की ना एकदा लग्न झालं ना की असं मैत्रिणीने ना लगेचच भेटणं होत नाही आणि लग्नानिमित्त सगळेजण आले होते। तर इथे बघा कन्यादान सुरू होतं। तर बघा म्हणजे असं बोलतात की ना जगातलं सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे काय असेल ते म्हणजे कन्यादान। तर इथे मी माझ्या पप्पांबरोबर आहे ना फोटो व्हिडिओ काढत होती आणि श्रीषा ती तिच्या पप्पांबरोबर होती आणि आमचं स्वरूप इथे जेवत होता। तर खरं तर आम्ही सगळ्यांनी आहे ना मॅचिंग केलं होतं ड्रेसचं, पण एकत्र फोटो काढायचं म्हटलं तर एकदा श्रीषा पळत होती एकदा स्वरूप पळत होता। आता स्वरूप त्याचं त्यांनी जेवण घेतलं होतं। तर मी इथे बघा जेवणामध्ये काय काय होतं ते सांगते। सीताफळची रबडी होती, गुलाबजाम होते, पुरी होते, रोटी किंवा चपाती होत्या, जिरा राईस, दाल तडका आणि जेवण खरंच अप्रतिम होतं। त्याशिवाय आहे ना चायनीजमध्ये देखील खूप प्रकार होते, जसं की फ्राईड राईस, मंचुरियन वगैरे। पण एवढ्यानेच माझं ताट फुल झालं होतं त्यामुळे म्हटलं मी नंतर। आणि आईस्क्रीममध्ये देखील खूप छान छान व्हरायटी होत्या। तर सगळं इथे जेवण घेतलं होतं आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण सगळ्यांनी मिळून एकत्र छान जेवण करावं। पण मम्मीचं असं म्हणणं होतं की तू आधी जेवण करून घे तोपर्यंत मी श्रीषाला बघते। तर म्हणजे माहेरी असल्यावरती किती सुख असतं ना की बाबा पहिलं तू जेव। तुम्ही पण भरवा ते तिखट पूर्ण भरवा।
जेवण झाल्यानंतर सगळ्यांशी छान अशा गप्पा मारल्या होत्या आणि हे बघा तोपर्यंतच आमच्या एरियातल्या नगरसेविका गीता काकी आल्या होत्या आणि खरंच त्यांना भेटून खरंच खूप आनंद झाला आणि त्या देखील सगळ्यांना छान असं आपुलकीने भेट देत होत्या. आता आमचं जेवण वगैरे होतं आहे, सगळ्यांशी भेटीगाठी होत आहे, तोपर्यंत ना नवरी इथे रिसेप्शनसाठी तयार होत होती. तर मी भेटून आली होती तिला आणि हे बघा एवढी सुंदर छान दिसत होती ना. खरंच हा सेकंड लुक होता तिचा आणि खरंच खूप छान वाटत होता. तर इथे आहे ना खूप छान अशी दोघांची एंट्री झाली होती आणि त्यांचं स्वागत केलं होतं तिच्या बहिणीने. आजी मुका घे थँक्यू. आता नवरा नवरीला भेटण्यासाठी आम्ही बराच वेळ वेट करत होतो, कारण का नाही एकदा स्वरूप पळून जात होतं इकडे तिकडे आणि एकदा श्रीषा. आणि अखेर बघा आम्हाला एकत्र फोटो काढायचं तसं काही झालं नाही आहे. स्वरूपला शोधेपर्यंत इथे श्रीषा झोपली होती, त्यामुळे हे बघा त्या स्वरूपला आहे ना खेळून दिलं आणि श्रीषाला पण म्हटलं थोडा वेळ झोपली आणि इथे छान असं आम्ही त्यांना सगळ्यांशी भेटलो, फोटो वगैरे काढले. मुलांबरोबर फोटो काढणं खरंच खूप स्ट्रगल आहे. इथे मी स्वरूपला पकडलं आणि श्रीषाला बाबांनी. तर कसे आम्ही एकत्र फॅमिली फोटो काढला, कारण का आम्ही सगळ्यांनी सेम ड्रेस घातला होता. म्हटलं एक फोटो तर. आणि इथे बघा परत श्रीषा थोड्या वेळाने झोपली. तर इथे रिसेप्शन वगैरे झालं होतं आणि नवरा नवरीचं आणि फॅमिलीचं एकत्र जेवण होतं. तोपर्यंत आम्ही सगळेजण मस्तपैकी छान असं गप्पा मारत बसलो होतो, कारण का आम्हाला विदाईपर्यंत थांबायचं होतं. नवरी वाटं लावून असं बोलतात आमच्याकडे, नवरी वाटं लावूनच आम्हाला घरी जायचं होतं. तर इथे बघा त्यांचं जेवण चालू होतं आणि तोपर्यंत आम्ही सगळे छान असे मस्तपैकी सगळ्यांबरोबर गप्पा वगैरे मारत होतो. आणि अखेर तो क्षण आलेला आहे की आता आपल्या लेकीला तिच्या घरी पाठवायचं आणि खरंच सगळे खूप इमोशनल झाले होते. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिलाच धन्यवाद. वहिनी